वाशिममध्ये अनेक शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामात बीबीएफ अर्थात रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून पेरणीच्या तयारीला लागले। रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करताना साधारणतः 2 सरीत 6.5 फुटाचे अंतर ठेवून मधील मोकळ्या जागेत पिकं घेतली जातात। दोन्ही बाजूने सरी पडल्याने पावसाचं पाणी त्या सरीत झिरपून पिकांच्या वाढीसाठी हवं तेवढं पाणी मिळतं। त्यामुळे कमी पावसाळी परिस्थितीतही पिकांची चांगली वाढ होते। बीबीएफ हे शेतकऱ्यासाठी इतकं सुंदर वरदान आहे की आता आज मृग नक्षत्राचा दिवस आहे, आजही पाऊस नाही। एवढा मोठा ताण शेतकऱ्याच्या समोर येऊन पोहोचलाय। त्या ताणातनी निसर्गाच्या लहरीच्या आधारावर जर आपण बीबीएफ वर शेतकऱ्यांनी त्याची पेरणी केली, निश्चितच पडलेला पाऊस सरीमध्ये थांबणार आहे। थांबलेला पाऊस त्या ठिकाणी आपण पुढे पुढे जाऊन हळूहळू ते पिकाला मिळणार आहे आणि ते पीक मरणार नाहीत। जर ताण बसला तर पिकं सलग पेरणीमध्ये समजून जातात, मात्र बीबीएफ वर तसं होत नाही। हीच पद्धत जर आपण शेतकऱ्यांना अवलंबली, आपण त्या शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे फायदा होणार आहे। यवतमाळच्या तीळ आणि ज्वारीच्या लागवडीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। खरीपात घेत असलेली तीळ, ज्वारी ही पिकं आता उन्हाळ्यात घेतली जातात। तसंच पीक चांगलं येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। तर शेतकऱ्यांशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। मागील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना योग्य तो भाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना आता यंदाच्या उन्हाळी हंगामात मात्र पिकांमध्ये मोठा बदल झाल्याचं चित्र दिसत आहे। शेतकऱ्यांनी यंदा ज्वारी आणि तीळ लागवडीकडे आपला कल दिलेला आहे आणि नेमके शेतकरी का तीळ आणि ज्वारी लागवडीकडे वळले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। यावर्षी सोयाबीन मध्ये बी भाव नसल्यामुळे त्यामुळे सोयाबीनचं काही खर्च नाही निघालं। कापसाचाही भाव कमी असल्याने कापसाचाही खर्च नाही निघाला। ज्वारी आता हे घरी कामी यायचे, बैलाला कडबा होते। आता मागील जे सोयाबीन कापसामध्ये भाव नाही भेटले त्याची भरून आताची ज्वारी आणि तीळमध्ये अपेक्षा। एकंदरीतच शेतकऱ्यांचं संपूर्ण अर्थकारण हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरता शेतकरी विविध प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊत सह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। तर मावळमधील उर्सेमध्ये खरीप पूर्व पीक नियोजनात शेतकऱ्यांना शेतीचे धडे देण्यात आले। कृषी विभागाच्या विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीचे धडे दिलेत। या शेती शाळेत उत्पादन वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत माहिती दिलेली आहे। बीडमधील आष्टीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत सोयाबीनचे बियाणे वाटप केले आणि या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंद केली। त्यातील 750 शेतकऱ्यांची निवड झाली असून या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे वाटप केले। परभणी शेतकऱ्याची पेरणीसाठी लगबग सुरू आहे। पेरणीपूर्वीच्या कामाला वेग आल्याचं दिसून येते, मात्र पेरणीची घाई न करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले। तसंच 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर पेरण्या करण्याचं आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले। केंद्राने सोयाबीनच्या हमीभावात वाढ केली, मात्र खाद्यतेलावरचे आयात शुल्क कमी केल्याने शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे। त्यामुळे यंदाही सोयाबीन मातीमोल होणार आहे। खाद्यतेलांवरील आयात शुल्क 16.5% आणले, त्यामुळे यंदाच्या हंगामात पुन्हा दराची कोंडी झाली आहे।